इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी. निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला. दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत IPS बापूसाहेब सरस्वती रतन गायकवाड. अंधार कितीही दाट असला तरी एक दीप पुरेसा असतो दिशा दाखवायला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चास या छोट्याशा गावातून सुरू झालेला एक संघर्षमय प्रवास म्हणजे बापूसाहेब सरस्वती रतन गायकवाड. वडील ट्रक ड्रायव्हर आणि नंतर वॉचमन, आई धुणंभांडी करून संसार चालवणारी, पण मुलाच्या डोळ्यात मात्र मोठी स्वप्न. शिक्षणासाठी स्वतः डबे पुरवताना रात्री वॉचमन म्हणून काम करत अभ्यास पूर्ण करणारे बापूसाहेब गायकवाड म्हणजे जिद्द आणि संघर्षाचा प्रवास. LNT मुंबई इथे नोकरी करत कुटुंबाला आधार देताना एक दिवस आयुष्याला नवं वळण मिळालं. भावाच्या प्रेरणेनं पुन्हा शिक्षणाची वाट धरली. BA MA पूर्ण करत समाजसेवेची जोड देत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत त्यांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या स्वप्नांचाही पाठपुरावा सुरूच ठेवला. दिल्लीत UPSCचा प्रवास, संघर्ष, अपयश, पण न हार मानणारी जिद्द असा त्यांचा स्वभाव. आणि अखेर 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 561 मिळवत IPS पदावर निवड. हा प्रवास फक्त यशाचा नाही, तर तो आहे चिकाटीचा, कष्टांचा आणि आत्मविश्वासाचा दीपस्तंभ. IPS बापूसाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आयुष्य सतत काही एकसारखं नसतं. प्रत्येक वेळेला ते बदलत असतं, त्याचा मार्ग बदलत असतो. कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. परंतु खडतर परिस्थितीत सुद्धा जर जिद्द ठेवली, संघर्ष करण्याची तयारी असली आणि मनामध्ये उभारी असली तर कुठलाही कठीण प्रवास सुद्धा अतिशय सोपा करता येतो. आज मी अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे. त्यांचं नाव आहे IPS बापूसाहेब सरस्वती रतन गायकवाड. गरिबीचे चटके सोसताना त्यांनी संघर्षाची ठिणगी पेटवली. स्वतःचा विकास करताना, स्वतःमध्ये बदल घडवताना समाजामध्ये सुद्धा आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे, समाजासाठी, देशासाठी आपण काहीतरी सेवा दिली पाहिजे, हा विचार त्यांनी केला. त्यांनी दिव्यांगांसाठी काम केलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षाला तोंड देताना स्वतःचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर पद्धतीने घडवलं. कसा आहे त्यांचा सगळा प्रवास? गरिबीचे चटके सोसताना कुठली गोष्ट अशी वाटली त्यांना की आपण आयुष्यामध्ये हे केलं पाहिजे? कसं आहे हे सगळं जाणून घेऊया त्यांच्याकडून. मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. मी आमंत्रित करते IPS बापूसाहेब गायकवाड यांना. सर नमस्कार, कसे आहात? मस्त, मजेत. स्टुडिओमध्ये मनापासून आपलं स्वागत. बसा. सर पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. तुम्ही अहिल्यानगरमधल्या छोट्याशा चास गावामध्ये तुमचं बालपण गेलं. गावामध्ये असताना घरातलं वातावरण कसं होतं, कौटुंबिक परिस्थिती कशी होती आणि त्या सगळ्या परिणामाचा म्हणजे त्या वातावरणाचा तुमच्यावर कसा परिणाम झाला जाणून घ्यायला आवडेल. माझा जन्म तसा माझ्या गावातच झाला, चासमध्येच. आणि माझं सगळं शिक्षण जे प्राथमिक असेल, माध्यमिक असेल,
ते मराठी माध्यमातून शाळेमध्ये गावातल्या शाळेमध्ये झालं. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि श्री नृसिंह विद्यालय चास हे माझं 10वी शाळेचं नाव. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते. फिरोदियांकडे ते ड्रायव्हिंग करत होते आणि गेली म्हणजे 40 वर्षांपासून त्यांच्याशी असोसिएटेड आहेत. अ, शिक्षणाची ओढ जी लागली ती माझ्या वडिलांमुळं, की वडिलांनी फिरोदियांच्या फॅमिलीला पूर्ण पाहिलं होतं. फिरोदिया फॅमिलीचे शिक्षण संस्था आहेत नगरमध्ये. तर वडिलांची अशी इच्छा होती की आम्ही पण शिकलं पाहिजे. आमच्या परिवारातील बाकीचे सगळे जे सदस्य आहेत, माझे चुलत बंधू किंवा ते सगळे, ते ड्रायव्हर होते आणि वडिलांना असं वाटत होतं की तुम्ही ड्रायव्हर न होता तुम्ही शिक्षणाचा मार्ग निवडावा. म्हणून किती भावंड तुम्ही? मला एक धाकटा भाऊ आहे आणि अच्छा. बाकी चुलत भाऊ जे आहेत ते म्हणजे एक 7 ते 8 चुलत भाऊ आम्ही आहोत. अच्छा. तर माझे सगळे चुलत भाऊ हे ड्रायव्हर होते. तर मी आमच्या पूर्ण परिवारातला 10वी पास झालेला मी पहिला व्यक्ती अरे बापरे! आणि मी फक्त हं. पास नाही तर मी 10वीत केंद्रात सुद्धा पहिला आलो होतो, शाळेत सुद्धा पहिला आलो होतो. अच्छा. आणि ही सगळं शक्य झालं वडिलांची जिद्द मजा होती आणि एक शिस्त त्यांनी आम्हाला लावली पण होती. मग त्यावेळेला शिकवणी वगैरे लावली होती? नाही, नाही. आई काय करायच्या? अ, आम्हाला स्वतःची शेती जमीन वगैरे काही नव्हतं गावामध्ये. तर आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये खुरपण्याचं काम करायची. अच्छा. 30 ते 35 रुपये तिला रोज मिळायचा. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या आम्हाला. तर मी 8वीत होतो तेव्हापासून मी मंडपाच्या कामाला जायचं किंवा केटरिंगच्या कामाला जायचं. असं आईला, वडिलांना हातभार लावायचा. 2004 साली वडिलांना हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस झाला. तर ओहो! वडिलांचं ड्रायव्हिंग सुटली आणि आम्ही मग कामाच्या शोधात नगरला शिफ्ट झालो. नगरला सावडी नावाचं एक गाव आहे छोटंसं. म्हणजे शहराच्या थोड्याशा बाजूला स्लम एरिया आहे तिथे. तिथं आम्ही राहत होतो. 2 वर्ष आम्ही तिथे राहिलो. तर तिथं राहत असताना आई धुणे-भांड्याचे काम करायची आणि सोबतच एका मेसमध्ये सुद्धा ती रात्रीचं चपात्या वगैरे बनवायला जायची. तर रात्री येताना मग ती उरलेलं सगळं जेवण घेऊन यायची आणि आम्ही मग दोघं भाऊ, माझे वडील आईची वाट पाहत बसायचो. आई रात्री 11 वाजता आली, की मग तो डबा संपवायचा आणि मग दुसऱ्या दिवसाची सुरुवात. तिथंच मी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला 11वी-12वीला होतो आणि अच्छा. माझा जे काही प्रवास होता, मी पायी कॉलेजला जायचो. पण 7 मग ते 8 दिवसा काय रेसिडेन्शियल कॉलेज कॉलेजला म्हणजे? असायचो 11-12वी तिथं करायचो. ओके. सुरुवातीला मी पायी जायचो. परंतु माझे काही मित्र होते तिथं. त्यांना ज्यावेळेस कळालं राजन चव्हाण किंवा सुहास कथुरिया नावाचा माझा मित्र होता. त्यांना कळालं की हा पायी येतो. मग ते मला तिथं घ्यायला यायचे, कधी सोडवायला यायचे, नाहीतर कोणाच्या तरी सायकलवर बसून यायचो. मग जातानाच आई तिथे रस्त्यामध्ये आईची मेस असायची. मग आई वाट पाहायची की हा इथून जाणार आहे. मग आई थोडं चहा, चपाती वगैरे तिथं बनवून ठेवायची. मग तोच सकाळी थोडंफार खाल्लं. दिवसभर असंच मित्रांच्या भरवशावर कॉलेज केलेलं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात ही सगळी मित्रमंडळी, फिरोदिया ही सगळी चांगली माणसं खूप तुम्हाला चांगली माणसं भेटली, माझ्या आयुष्यात आली. असं म्हणायला इव्हन हरकत नाही. चासमध्ये असताना सुद्धा माझ्या गावातील जे काही माझे मित्र होते, आदिनाथ काळे, प्रमोद रासकर, हं, गणेश हं. कारले. म्हणजे गणेश कारलेबद्दल मला एवढं सांगावसं वाटतं, की चासमध्ये असताना मी दुपारची सुट्टी ज्यावेळेस व्हायची जेवणाची 2:30 वाजता आमची शाळा दुपारी जेवणाची सुट्टी असायची आणि मी घरी यायचो आणि लगेच जायचो. तर त्याने हे ऑब्झर्व्ह केलं, की हा येतोय, जातोय. आम्ही एका बेंचवर बसायचो. हा एवढं हं. लवकर कसा काय येतोय? तर मला एकदा त्याने विचारलं, "तू जेवलास का?" मी त्याला हो म्हटलं. मग त्याला डाऊट आला, की नाही हा काहीतरी गडबड करतोय, हा लगेच कसा येतोय? मग त्याने एक दिवस माझा पाठलाग केला आणि त्याने पाहिलं, की मी तोंड धुवून फक्त डायरेक्टली आलो परत. तर तो भांडला माझ्याशी, की म्हणे, "आम्ही तुझे मित्र नाहीत का?" ओह! आणि त्या दिवसानंतर त्याने वर्षभर माझ्यासाठी एक्स्ट्रा डबा घेऊन यायचा आणि मला त्याने कधी घरी येऊ दिलं नाही जेवणाच्या सुट्टीत. कुटुंबातली ही जी सगळी आर्थिक परिस्थिती होती, म्हणजे ओढाताण होती कुटुंबामध्ये. जेव्हा पैसा नसतो तेव्हा चिडचिड होते, अशांती येते. तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं? आमच्या घरामध्ये प्रत्येक फॅमिली मेंबर हा एक युनिक मेंबर आहे असं मी समजतो. अ, वडिलांनी कधी आम्हाला काम करू दिलं नाही. म्हणजे एवढी कठीण परिस्थिती होती, पण वडिलांची एक इच्छा होती, की तुम्ही अभ्यास करा. हं. अभ्यास केलात तरच ह्या परिस्थितीतून आपण बाहेर पडणार आहेत. जर तुम्ही काम केलं, तर काम करण्याची संधी त्या 2 वर्ष स्लममध्ये मी राहत होतो. तिथं मला पेंटिंगचं काम किंवा ड्रायव्हिंगचं काम मला करता येऊन मला फॅमिलीला हातभार लावता आला असता. परंतु वडिलांची इच्छा होती, की नाही तुम्ही अभ्यास केला, पुढं काहीतरी पद घेतलं, तरच ह्याच्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर पडता येईल. अदरवाईज हं. असं काही नाही. भावामध्ये आणि माझ्यामध्ये फार एकी होती. माझी मोठी बहीण आणि तिचं लग्न झालं होतं आणि आमचे जे दाजी होते अशोक आल्हाट, ते सुद्धा दुधाचा व्यवसाय करायचे. त्यांचे मिस्टर, मिस्टर. बहिणीचे. तर ते संध्याकाळी घरी यायचे दूध टाकायला वगैरे. तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी आम्हाला त्यावेळेस मदत केली त्या 2 वर्षामध्ये. तो 2 वर्षाचा कालखंड मॅडम असा होता, की आम्हाला दिवाळी वगैरे हा विषय माहिती नव्हता. आम्ही दिवाळीच्या वेळेस दरवाजा बंद करून आतमध्ये बसायचो. परंतु आम्ही कधी आमच्या आई-वडिलांना कुठली अशी जिद्द किंवा असं काही केली नाही, की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे. आम्ही सुद्धा समजदारपणा दाखवला आणि आणि त्यांचंही कौतुक आहे, की आम्ही शिकलो नाही, पण तुम्ही शिका. हो. म्हणजे एक स्वाभिमान वडिलांनी एक लहानपणापासूनच आमच्यात टाकला होता, की आम्ही कधीच कोणापुढे हात पसरले नाहीत आणि वडिलांची अशी इच्छा होती, की तुम्ही फक्त अभ्यास करा. आज परिस्थिती कशी आहे आर्थिक?
एक चमत्कार असा घडला, की ज्या फिरोद्यांकडे वडील काम करत होते, 2006 मध्ये त्यांनी रजनीगंधा रेसिडेन्सी नावाचं एक बिल्डिंगचं काम सुरू केलं. बरं. आणि त्यांना समजलं होतं, की माझे वडील ड्रायव्हिंग आता करू शकत नाही आहेत आणि घरी असतात, बसूनच असतात, आजारी असतात. आजारी असतात. मग त्यांनी आम्हाला एक माणूस घरी पाठवला आणि त्याच्याकडून फोन करवला, की तुम्ही तिथं बसताय, तर एक काम करा, तुम्ही इथे येऊन बसा ह्या कन्स्ट्रक्शन साईटवर. मी तुम्हाला एक छोटंसं पत्र्याचं शेड बांधून देतो. सुपरवायझर सारखं. तर त्यांनी एक आमचं पूर्ण परिवाराला तिथं बोलवलं आणि लकीली माझा एक मित्र होता 12वीचा. त्याने मला सांगितलं होतं, की तुला जॉब जर पाहिजे असेल तर तू डिप्लोमा कर, त्यातून जॉब मिळतो. तर माझ्या कानामध्ये ते जॉब मिळतो हा शब्द घुमत होता, की कुठल्याही परिस्थितीत जॉब मिळवायचा आणि आई-वडिलांकडनं ह्या परिस्थितीतून बाहेर काढायचं. आईचं धुणं भांडं पहिलं बंद करायचं. त्यामुळे माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर इथे ॲडमिशन झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला. आणि डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना ड्राफ्टर, ॲप्रॉन, कॅल्सी ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मग त्या गोष्टी पुरवण्याकरता मग मी मुलांना डबे द्यायला सुरुवात केली. तुम्ही स्वतः? मी स्वतः. आई मेसमध्ये काम करत होती, तिचा अनुभव होता. मग आईला सांगितलं, की "तू 10-15 डबे बनवशील का?" तर माझे काही मित्र होते तिथे, प्रशांत मुनफन, अभिजित चव्हाण, महेश गोडे, वैभव गायकवाड. त्यात आमचा हा वैभव गायकवाडसुद्धा IPS झाला पुढे जाऊन. अरे वाह! संदीप शिंदे, ज्याचे वडील शिंदे सर आमचे डिपार्टमेंट हेड होते. हं, मग ह्या सगळ्यांच्या मदतीने मी हॉस्टेलमध्ये मुलांना रिक्वेस्ट केली, की तुम्ही बाहेर मेस लावताय तर तुम्ही माझ्याकडे डबे लावा. तर मग मुलांनी पण मला खूप प्रतिसाद दिला आणि त्यातून मी जे काही थोडेफार पैसे कमवले, त्यातून मग मला ड्राफ्टर, ॲप्रॉन किंवा माझा जो काही 3 वर्षाचा युनिफॉर्म असेल, तर ह्या गोष्टी मला त्या करता आल्या. समस्येतून संधी कशी निर्माण केली, की त्या मुलांची पण सोय झाली आणि तुम्हालाही अर्थार्जन मिळालं. मंडळी कुठेही जाऊ नका. बघत राहा इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. प्रत्येक व्यवसायासाठी ग्राहक सेवा हे मोठे आव्हान आहे. इम्पेरेटिव्ह देते कस्टमर डिलाईट सेवा, जी आहे सोपी आणि विश्वासार्ह. ऑनबोर्डिंग, लोन प्रोसेसिंग आणि KYC हे सगळे फीचर्स आम्ही हाताळतो. कॉल सपोर्ट असो, पेमेंट किंवा क्वेरी, इम्पेरेटिव्ह सदैव तुमच्यासोबत असेल. स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि आमची टीम देते जलद सेवा. इम्पेरेटिव्ह, तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीचा खरा सोबती. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत खडतर असा मार्ग किती सकारात्मक पद्धतीने या कुटुंबानं पूर्ण केला याचा हा प्रवास आहे. जाणून घेऊया. 3 वर्षांचा तो डिप्लोमा होता. वडील सकाळी तिथं वॉचमनचं काम करायचे. विटांच्या गाड्या यायच्या, वाळूच्या गाड्या यायच्या, त्याचा पूर्ण हिशोब ठेवायचं काम मी आणि माझा भाऊ करायचो. तर ते रेकॉर्ड जे आम्ही मेंटेन केलं होतं, तर आमचे जे साहेब होते शांतिकुमारजी फिरोदिया, ते यायचे आणि त्यांनी एक दिवस ते रजिस्टर पाहिलं आणि वडिलांना विचारलं, "एवढं चांगलं कोण मेंटेन करत आहे?" मग त्यांनी सांगितलं, "सर माझे मुलं आहेत." मग त्या दिवसापासून मग त्यांनी आमच्या हातात वह्या आणि पुस्तकं देण्याचं काम केलं. किती छान. तर मला असं वाटतं, की त्यांनी एक आम्हाला ड्रायव्हरसुद्धा म्हणून बोलवलं असतं. पण त्यांनी आमच्या हातात पुस्तकं देण्याचं ठरवलं आणि त्यांनी आम्हाला शिक्षणामध्ये पूर्ण मदत केली. त्यानंतर माझा आणखी एक मित्र होता प्रमोद रासकर. मला खरोखर इथं त्याला मेन्शन करावंसं वाटतं. मला फी भरायची होती डिप्लोमाच्या सेकंड इयरची आणि तो आमच्या गावामध्येच पेट्रोल पंपावर काम करत होता आणि त्याला बातमी कळाली, की मला फी भरायची आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर ते त्याच्या कामातून वेळ काढून त्याच्या पगारातून जे काही त्याला थोडेफार पैसे मिळत होते, त्यातून तो ₹500 घेऊन माझ्याकडे आला. तेव्हा ह्या सगळ्या माझ्या मित्रांचा आणि सगळ्यांचं एकत्रित माझ्या credit आहे. आई-वडिलांचा, माझ्या धाकट्या बंधूंचा ह्याच्यामध्ये खूप रोल आहे. तुम्ही LNT कॅम्पसमधनं जॉईन झालात आणि त्यावेळेला मग तुम्हाला UPSCचं स्वप्न पडलं का? UPSC करायचं स्वप्न हे म्हणजे आमच्या गावामध्ये काही अधिकारी यायचे काही सत्काराला वगैरे. हां. त्यावेळेस माहिती होतं UPSC आणि MPSC सारख्या परीक्षा देऊन अधिकारी होता येतं, पण कसं हे माहिती नव्हतं. आणि जीवन जगण्याच्या ह्या रेसमध्ये कुठेतरी हे स्वप्न सगळे पाठीमागे राहिले होते आणि एक अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या हो. ज्या मूलभूत गरजा असतात, त्यामुळं आम्ही पहिल्या त्या गरजा पूर्ण करायचं ठरवलं होतं, की कुठेतरी आधी पोटाच्या खळग्या भरायच्या, कुठे चांगले कपडे जर आपल्याला घालता आले आणि एक घरसुद्धा आम्हाला नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टींवर आमचा पहिला फोकस होता. LNTमध्ये लागलेली नोकरी हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आणि तिथे मी ज्यावेळेस गेलो, मी मुंबईला आलो. भारतात जसं आपल्या डायव्हर्सिटी आहे, तसे वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक तिथे आमच्या डिपार्टमेंटला काम करत होते आणि मला तो एक्सपोजर मिळाला. माझ्या भाषेत बदल झाला, मला इंग्लिश शिकायला मिळालं, कपडे घालण्याची माझी पद्धत बदलली, फॉर्मल मी राहायला लागलो. गावाकडचा मुलगा थोडासा बदलत होता आणि मला काही छंद वगैरे असतात वगैरे ह्या गोष्टी तिथं कळाल्या. काहीतरी हॉबीज आपल्याला असायला पाहिजेत आणि आमच्याच क्युबिकलमध्ये बसलेला आमचा एक मित्र विवेक पाटील हा ट्रेकिंग त्यावेळेस करायचा.
आणि त्याने मला एक दिवस सांगितलं की तू ट्रेकिंगला येशील का आमच्यासोबत. मग मी त्याच्यासोबत ट्रेकिंगला गेलो. गड किल्ले सर करायला सुरुवात झाली आणि ते करत असतानाच असे खूप सारे लोक मिळाले. त्यातच स्वप्नाली नावाची माझी मैत्रीण ती त्या ट्रेकिंगला आली आणि ते ट्रेक करत असताना आम्ही ट्रेक लव्हर्स नावाचा एक ग्रुप स्थापन केला अच्छा. आणि आम्ही ट्रेकिंग करायचो आणि विकेंडला आम्ही NGOजला भेटी द्यायचो. आम्ही एज्युकेशन किंवा हेल्थवर बोलायचो. बोलण्यामधून तो स्पार्क आहे हे त्या स्वप्नालीला कळालं आणि मग तिने मला पुन्हा एकदा सांगितलं, मग तुला जर एवढं बदल घडवायचा तू बोलतोस, मग तू स्पर्धा परीक्षा स्पर्धा का परीक्षा नाही का नाही देत. आणि मग तिने तो डोक्यात विचार टाकला आणि मग मी भावाला फोन केला की माझी मैत्रीण आज असं असं म्हणत होती, तुला काय वाटतं. म्हटलं बरोबर म्हणते ती, तुझंही पण शिक्षण अपूर्ण राहिलं, डिप्लोमा नंतर तू ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं नाही, तू जॉब करतोय, घर सांभाळतोय. आणि त्याच वेळेस माझा भाऊ हा तयारी करत होता, त्याचं D.Ed झालं होतं आणि मी त्याला शिकवत होतो, मी ज्यावेळेस जॉब करत होतो मुंबईमध्ये. तर भाऊ म्हटला की माझी नोकरी मिळाली की तू जॉब सोड, तू ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुझं कंप्लीट कर आणि तयारीला लाग. 2014मध्ये तो दिवस आला आणि भावाचं केंद्रीय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं. अच्छा. तो शिक्षक झाला. आसाममध्ये त्याची पोस्टिंग होती पहिली अरे बापरे. आणि 3 वर्ष त्याने तिथे तेजपूरमध्ये काढले. भावाने मला पहिला फोन केला त्याच्या सिलेक्शनच्या लिस्टमध्ये की होता होईल तेवढं लवकर तू आता रिझाईन दे आणि अभ्यासाला सुरुवात कर. मी रिझाईन देण्याचं कारण असं की L&T मला खूप दिलं होतं, परंतु L&Tमध्ये मला काम करत असताना अभ्यास करण्याला फार वेळ मिळत नव्हता आणि मला पूर्ण स्वतःला वर्किंग अवर्स आणि मला पूर्ण डेडिकेशनने करायचं होतं, मनापासून करायचं होतं. मी पुण्याला काही दिवस थांबलो. पुण्यात प्रदीप गुंगाडे नावाचा माझा मित्र होता, त्याच्या रूममध्ये मी राहिलो आणि तिथं मग मी मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेतलं. मी मुक्त विद्यापीठाचा अनुभव कसा होता मग? तेव्हाची काही वेगळी आव्हानं होती का? मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेण्याचं माझं कारण असं होतं की त्यांचं स्टडी मटेरियल फार छान असतं. हो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र खूप ओपन डिटेल युनिव्हर्सिटी असतं. हां. तर त्या स्टडी मटेरियलमध्ये आणि दुसरं आपल्याला कॉलेज करायची गरज नाही. कारण कॉलेज मला करायचं म्हटलं शक्य की मग नव्हतं. अभ्यास कधी करणार आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. असं ठरवलं की त्या 2 वर्षामध्ये मी बऱ्याचशा NGOजला भेटी देणार. पुण्यात असताना मी वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि अशा मला वाटतं दिव्यांगांसाठी पण. दिव्यांगांसाठी मी आत्ता मागच्या 3 वर्षांपासून काम करतोय. तर हे करत असताना माझ्यात एक जाणीव मला निर्माण करून घ्यायची होती. कारण L&Tत असताना मी फक्त काम आणि विकेंडला करत होतो. मला ते फुल टाईम थोडंसं असोसिएट व्हायचं होतं त्यासोबत आणि थोडा अभ्यास पण स्वतःचा एक बेसिक फाउंडेशन अभ्यास मला करायचा होता. मग मी BAला ॲडमिशन मुक्त विद्यापीठातून घेतलं आणि थोडं लायब्ररीत 1-1.5 वर्ष मी पुण्यात राहिलो. काही दिवस घरी पण राहून अभ्यास केला, आई-वडिलांसोबत पण टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर मग 2017मध्ये माझा मित्र वैभव गायकवाड जो ऑलरेडी दिल्लीमध्ये होता, त्याने मला तिथल्या काही हॉस्टेल्सबद्दल माहिती दिली. मग मी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि हमदर्द स्टडी सर्कल आणि जामिया हमदर्द नावाच्या ज्या संस्था आहेत, ते इंटरव्ह्यू द्यावे लागतात त्याचे. त्यावेळेसच ते ॲडमिशन होतं आणि मी 2 वर्ष फाउंडेशन माझं मजबूत केलेलं होतं. त्यामुळे मी ती एक्झाम आरामशीर पास केली आणि फक्त पास नाही केली तर मी टॉप 20मध्ये आलो त्या वा. लिस्टमध्ये. तर त्यांची एक स्कीम होती की तुम्ही जर टॉप 20मध्ये आलेले असाल तर तुम्हाला फी माफ. त्यामुळे माझं पहिलं वर्ष फी माफ झाली. वा. दुसऱ्या वर्षी मला महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप मिळाली अच्छा. आणि त्या थ्रू मला काही क्लासेस मिळाले. ऑप्शनल माझा पॉलिटिकल सायन्स असल्यामुळं मग मी तो पॉलिटिकल सायन्सचा क्लास केला. कारण माझं बॅकग्राऊंड डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं होतं, ह्युमॅनिटीचं बॅकग्राऊंड नव्हतं आणि BA पब्लिक सर्व्हिसेस मी केलेलं आहे. एक ब्रेक घेऊया. येस. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IPS बापूसाहेब गायकवाड यांच्याशी. दिव्यांगांसाठी आपण काम करावं किंवा त्यांना आपण काही मदत करावी, ही भावना कशी निर्माण झाली आणि त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळालं? तयारी करत असतानाच ज्यावेळेस मी हमदर्दमध्ये राहत होतो, तिथे मी काही पार्ट टाईम काम पण करायचो अच्छा. आणि ते करत असतानाच मी यजवेंद्र महाजन सरांबद्दल ऐकलं. त्यांचं दीपस्तंभ फाउंडेशन आणि मनोबल हा प्रोजेक्ट दिव्यांगांसाठी काम करतो. त्याबद्दल मी थोडं पाहिलं होतं. त्यांच्या पुस्तकांमध्ये मी ते वाचलं होतं. माझे काही मित्र तिथे काम करत होते. त्या मित्रांथ्रू मग मला संधी मिळाली आणि मग मी ऑनलाईन त्यांना शिकवायला लागलो. म्हणजे जे मी स्वतः अभ्यास करत होतो त्या गोष्टी मग मी त्या मुलांना शिकवायला लागलो. ज्या काही आपल्या प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायला लागला. दिव्यांगांपैकी काही अंध मुलं असतात ज्यांना दृष्टी नसते किंवा त्यांना दिसत नाही. मग अशा मुलांना आपण एक्सप्लेन करतो किंवा ऑडिओ थ्रू त्यांना आपण शिकवतो. मग ते मी त्यांना शिकवायला लागलो प्रिलिम्सबद्दल. काय जाणीव झाली हे शिकवत असताना किंवा काय वाटलं तुम्हाला? काय शिकायला मिळालं स्वतःला? मला असं वाटतं मॅडम, मी तिथं शिकवत असताना मी तिथं त्यांचा ॲज अ मेंटर किंवा काउन्सिलर होतो. परंतु मी खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. मी नेहमी म्हणतो की त्यांना दृष्टी नव्हती, पण त्यांच्याकडे दृष्टिकोन होता
वा वा. आणि त्या दृष्टिकोन माझ्यात आत्मसात करून घेण्याचं संधी मला तिथून मिळाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अपयश, मानसिक ताण या गोष्टी अगदी होतातच होतात. तुम्ही याच्याशी सामना कसा केला? स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची गॅरंटी नाही, पण अपयशाची आहे. कारण 10 लाख लोकांपैकी फक्त 1,000 मुलं सिलेक्ट होतात UPSCमध्ये आणि फक्त काही 0.5% मध्ये त्याचा निकाल लागतो. त्यामुळं नैराश्य, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी इथे येतातच. मग अशा वेळी मी स्वतःला त्या कामामध्ये बिझी करून घेतलं. माझे काही मित्र होते. अमोल लंके हा माझा मित्र होता. मी त्याच्याशी डिस्कस करायचो. धाकट्या भावाशी डिस्कस करायचो. मनोज पाटील नावाचा माझा मित्र, तो पण माझ्यासोबत ह्या वर्षी सिलेक्ट झाला. संदीप शिंदे मला माझ्या हॉस्टेलमध्ये राहत होता. मी त्याच्यासोबत बोलायचो. मग माझा वेळ हा माझ्या मित्रांसोबत मी स्पेंड करायचो. पुस्तकं मी वाचायचो खूप आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जी असायचीच. त्यासोबतच मी मग काही थोडंसं लिखाण पण मराठीतून थोडं काही जे काही करता येईल मला तिथून व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचो. तुम्ही मग मुलाखतीच्या आधी बोललात की तुमच्या भावाने तुमच्या आयुष्यात खूप मोठं योगदान दिलंय. त्या भावाबद्दल तुमची आज भावना काय आहे? थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा ना. रिझल्ट ज्या दिवशी आला 6 मार्चला, त्या दिवशी मी भावाला कॉल केला. त्याचा ऑडिओ कॉल लागला नाही म्हणून मग त्याला व्हिडिओ कॉल मी केला. कदाचित म्हटलं नेटवर्क नसेल तर वायफाय कनेक्ट असेल तर आपण व्हिडिओ कॉल करू. भावाने जसं मला पाहिलं तो रडू लागला आणि मला सुद्धा त्याचा चेहरा पाहिल्यानंतर, त्याचा आवाज ऐकल्यानंतर रडू आलं. आम्ही एकमेकांकडे 5-5 मिनिट फक्त रडत होतो. आमचा कंठ दाटून आला होता. मला काही शब्द फुटत नव्हते. म्हणजे तोंडातून शब्द निघत नव्हता. मला असं वाटतं की एक निस्वार्थ प्रेम त्याने माझ्यावर केलं. माझ्या पंखांना बळ त्याने दिलं आणि ते स्वप्न त्याचं सुद्धा होतं. मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघे शाळेत असताना खाकी पॅन्ट आणि शर्ट असतं ते आम्ही घालून आम्ही आणि शाळेत बोर्डात जायचो. आला होता. आणि मी केंद्रामध्ये प्रथम केंद्रात आला होता. भाऊ सुद्धा त्यामुळं थोडं त्याला पण अभ्यासाची आवड होती. त्याने D.Ed केलं. खूप सारं पथनाट्य वगैरे तो करायचा. त्याला लिखाणाची फार आवड आहे. हिंदीतून तो कविता लिहितो. फार संवेदनशील आहे तो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याने मला कुठल्याही प्रकारे फोर्स केला नाही. मी काम करत असताना कधी मला आर्थिक अडचण आली तर कुठलाही डाऊट न घेता काय त्याने मला जेवढी मदत करता आली तेवढी मदत केली. इव्हन त्यांच्या भावाचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं आणि आमच्या घरामध्ये राधा त्याची बायको बनून आली आणि ती आता PSI आहे. वा. आणि तिने सुद्धा म्हणजे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी घराची राहिली. पाठीशी उभी राहिली. एक मला ती दादा म्हणते. म्हणजे तिने मला भाऊच मानलं भाऊ मान. आणि एक आई-वडील कुटुंबात अधिक बळ आलं. बळ आलं. हं. म्हणजे आमच्या कुटुंबाला आणखी बळ आलं आणि आमच्या स्वप्नांना सुद्धा बळ मिळालं. आणि मला तेच विचारायचं होतं की आज आई वडिलांना आपला मुलगा IPS झालाय आणि ह्या पदाचं काय महत्व आहे हे सगळं भान आहे का त्यांना? पत्रकार घरी आले. ज्या दिवशी मी घरी आलो निकाल लागला आणि आईला मी मिठी मारली होती. तोच व्हिडिओ सगळीकडं व्हायरल पण झाला. आणि आईला त्या पत्रकाराने विचारले की आई तुम्हाला काय वाटतं मुलगा एवढा मोठ्या पदावर गेला आहे, कुठल्या पदावर गेला आहे? तर आई म्हणे मला नाही माहिती कुठल्या पदावर गेला आहे, पण खूप चांगलं मोठं काहीतरी अधिकारी झाला आहे. मग आईला त्याने विचारलं IAS काय असतं? म्हणे मला नाही माहिती IAS काय असतं. माझ्या घरच्यांना IAS, IPS, UPSC तेच बद्दल काहीच म्हणूनच कल्पना नाही. विचारलं. पण त्यांना असं सांगावं लागतं की हे SP आहे हं. किंवा कलेक्टर आहे. तर ते शब्द त्यांनी कुठेतरी ऐकलेले असतात. ऐकलेले असतात. त्या थ्रूच त्यांना ते कळतं. आणि मला असं वाटतं आजची तुमची ही जी मुलाखत आहे ही जी मुलं UPSC साठी अभ्यास करत असतील, कदाचित हे नाही ते नाही असा परिस्थितीचा बाऊ करत असतील, त्यांना ह्याच्यातनं खूप काही शिकायला मिळेल, मार्गदर्शन मिळेल. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे आईवडील खूप भाग्यवान आहेत की त्यांना अशी मुलं आहेत आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला असे आईवडील आहेत. नक्कीच. तुमचे पुढचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी विधात्याला प्रार्थना करते. आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबते, आपली रजा घेते. आपले मनापासून आभार. धन्यवाद. आजची मुलाखत तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्ही यातनं खूप काही प्रेरणा घ्याल ही खात्री आहे. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता नक्की बघत जा. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. नमस्कार.